फारच बुचकळ्यात पडलो आहे मी. म्हणजे अशा बऱ्याच इकडे सुंदर इमारती आहेत. पण मला एक सांगा, आता या इमारतीच्या समोर गाडी लावायची का नाही लावायची मी? हां, आता बाहेर पाटी लावायला नको का? की गाडी लावल्यावरती हवा सोडण्यात येईल का नाही? कळणार कसं माणसाला? हां, काय म्हणजे आपल्याला काय समजतच नाही. दुसरी गोष्ट, तुम्ही जर का इकडे बघितलं तर हा इकडचा समोरचा दगडी रस्ता त्यांनी जतन करून ठेवलेला आहे. काय उपयोग? म्हणजे एवढं आपल्याकडे आधुनिक तंत्रज्ञान आहे, हं, तर डांबर ओतून द्यायचं ना ह्याच्यावरती, फासून टाकायचं. कशाला पाहिजे दगडी रस्ता जुना? म्हणजे नाहीतरी हा रस्ता खडबडीतच आहे. डांबरी रस्ता केल्यावरती त्याच्यावरती खड्डे पडणार आणि तोही खडबडीत होणार आहे. म्हणजे काही केलं तरी खडबडीतपणा तर राहणारच आहे. पण कसं तंत्रज्ञान आपलं आधुनिक होईल ना, म्हणजे असं आपण डांबरी रस्ता केला तर आपल्यासारखा पुण्यातल्यासारखा. आणि अजून एक तिसरी गोष्ट सांगतो तुम्हाला. तरी आत्ता तरी बंद झालं आहे, पण मगाशी एक इसम इकडे चक्क वाद्य वाजवत होता. हां, म्हणजे असं उघड्यावरती सुश्राव्य संगीत. शी, उघड्यावरती असं म्हणजे कर्कश हॉर्न वाजले पाहिजेत, म्हणजे कांठळ्या बसल्या पाहिजेत आपल्याला बाहेर पडल्यावर. त्याशिवाय वाटणार कसं की आपण बाहेर पडलो आहे? हां, इथे ते म्हणजे इन्स्ट्रुमेंटल म्युझिक ऐकून असं म्हणजे अक्षरशः हॉटेलमध्ये बसल्यासारखं वाटत होतं, की म्हणजे असं वाटत होतं की आता एकदम पुढ्यात स्वीटकॉर्न सूप येतं की काय. तर मग काय आपल्याला इकडच्या काय पद्धती आणि यांची संस्कृती कळतच नाही बाबा.